गोष्टीचं नाव आहे लोखंडी चिलखत. दिल्ली शहरामध्ये एक लोहार राहत होता आणि तो सैन्याला सगळी चिलखतं पुरवत असे. एकदा एका फुकट्या सरदाराला त्यांनी चिलखत फुकट दिलं नाही म्हणून त्या सरदाराने चिडून त्या लोहाराविरुद्ध बादशहाकडे तक्रार केली. त्यांनी बादशहाला सांगितलं, खाविंद, आपले सगळे सैनिक तिकडे रणांगणामध्ये शौर्याने लढत असतात, पण त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे चिलखत घातलं जातं ते मात्र निकृष्ट दर्जाचं असतं आणि त्यामुळे रणांगणावर आपल्या सैनिकांचे प्राण जातात. बादशहाने हे ऐकलं मात्र आणि त्यांनी ताबडतोब विचारलं, बोलवा त्याला माझ्यासमोर आणि त्याला त्यांनी बनवलेलं सगळ्यात मजबूत चिलखत बरोबर आणायला सांगा. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे सैनिक त्या लोहाराला घेऊन येतात आणि तो लोहार त्याच्याकडचं सर्वात मजबूत असलेलं चिलखत बरोबर आणतो. लोहार बादशहाच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर बादशहा त्याला आज्ञा सोडतो. हा, तू चिलखत बनवतोस आमच्या सैनिकांसाठी? मग एक काम कर, तुझं हे चिलखत आहे ते खाली जमिनीवर पसर आणि आमच्यातला कोणीतरी सरदार ते तलवारीने तोडण्याचा प्रयत्न करेल. ते जर तुटलं तर तुझी खैर नाही. ज्या सरदाराने बादशहाचं मन कलुषित केलं होतं तोच सरदार पुढे आला आणि तो म्हणाला, खाविंद, मी माझ्या तलवारीच्या घावानी हे चिलखत कसं एका क्षणात तोडतो ते बघा. त्या जमिनीवरच्या चिलखतावर ह्या सरदारांनी तलवारीचा एक घाव घालताच त्या चिलखताचे तुकडे झाले. हे पाहून बादशहा खूप रागावला आणि त्यांनी त्या लोहाराला सांगितलं, असं चिलखत करतोस तू आमच्या सैनिकांसाठी? जा, मी तुला शिरच्छेदाची शिक्षा देतोय. तुझं डोकं उडवलं जाईल. बिरबल त्या दरबारामध्ये शेजारीच बसला होता. त्याला ह्या लोहारावरचा अन्याय सहन झाला नाही. तो तात्काळ उठला आणि त्यांनी बादशहाला म्हटलं, खाविंद, ही परीक्षा तुम्ही जी घेतली ही पूर्ण नव्हे. तुम्ही त्याची अजून एक परीक्षा घ्या आणि मग ठरवा की त्याला काय शिक्षा करायची. त्यावर बादशाह बिरबलाला म्हणाला, अरे बिरबल, तुझ्या समोरच या सरदारांनी त्या चिलखताचे 2 तुकडे केलेले तू पाहिलेस, तरी सुद्धा तुला असं वाटतं की या लोहाराचा काही त्यात दोष नाही? त्यावर बिरबल म्हणाला, खाविंद, मी असं म्हणतो की पुन्हा एकदा फक्त परीक्षा घ्यावी आणि पुन्हा जर चिलखताचे 2 तुकडे झाले तर मात्र ह्या लोहाराला जरूर शिक्षा करावी. बादशहाला बिरबलाचं ते म्हणणं पटलं आणि तो त्या लोहाराला म्हणाला, जा, तुझं दुसरं दणकट चिलखत घेऊन ये. हा, आणि या वेळेला विचार कर, जर ते पुन्हा तुटलं तर तुझं मुंडकं तात्काळ उडवलं जाईल, हे लक्षात ठेव. त्या लोहाराला सैनिक त्याच्या घरी घेऊन गेले आणि पुन्हा थोड्या वेळाने एक मजबूत चिलखत घेऊन परत आले. यावेळेला बिरबलाने बादशहाला सांगितलं, खाविंद, आता जी त्याची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी ते चिलखत त्याला स्वतःच्याच अंगावर घालायला सांगा. म्हणजे तलवारीच्या घावानी जर ते चिलखत मोडलं तर तसाही त्याचा जीव जाईलच, म्हणजे मग त्याला वेगळी शिरच्छेदाची शिक्षा देण्याची गरजच उरणार नाही. आणि समजा तलवारीच्या घावानी ते चिलखत तुटलं नाही तर तुम्ही त्याला सोडून द्या, कारण याच्यावरून हे सिद्ध होईल की ते चिलखत चांगलं दणदणीत आणि मजबूत आहे. बादशहाला बिरबलाचं म्हणणं पटलं. त्या लोहाराने ते लोखंडाचं चिलखत आपल्या अंगावर घातलं आणि पुन्हा त्याच सरदाराला बादशहानी त्या चिलखतावर वार करायला सांगितलं. तो सरदार आला आणि त्यांनी जेवढी ताकद आहे तेवढी सगळी वापरून त्या चिलखतावर तलवारीचा जोरदार घाव घातला. पण यावेळी मात्र त्या चिलखताला काहीही झालं नाही आणि तो लोहार त्या घावातून वाचला. हे पाहून बादशहाला बरं वाटलं आणि तो म्हणाला,
वा 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 वा, या दर्जाचं चिलखत तू सगळ्या सैनिकांना दिलं पाहिजेस. तुझा जीव वाचावा म्हणून तू इतकं दणकट चिलखत स्वतःच्या अंगावर घातलंस. बादशहाला मध्येच अडवत बिरबल म्हणाला, खाविंद, तसं नाहीये. हा सगळीच चिलखत इतकीच मजबूत आणि इतकीच चांगली करतो. पण मागच्या वेळेला जमिनीवर चिलखत ठेवल्यामुळे तलवारीचा घाव पडताच त्याचे 2 तुकडे झाले. पण याची चिलखत नेहमी सैनिक आपल्या अंगावर धारण करतात आणि त्यामुळे कितीही वार पडले तरी त्या चिलखताला काहीही होत नाही, हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि खरं सांगायचं तर हा या फुकट्या सरदाराचा डाव होता की ज्यामुळे ह्या लोहाराला त्रास होईल अशा रीतीने तुमचं मन त्यांनी कलुषित केलं होतं. हे सगळं ऐकून बादशहाला त्या सरदाराचा डाव लक्षात आला आणि त्या लोहाराचा प्रामाणिकपणा सुद्धा. आणि म्हणून बादशहानी त्या लोहाराला थैलीभर सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्या आणि सन्मानाने परत पाठवलं. आणि या फुकट्या सरदाराला मात्र 5,000 सोन्याच्या मोहरांचा दंड भरायला लावला. लक्षात आलं, बिरबलाच्या प्रसंगावधानामुळे त्या लोहाराचा प्रामाणिकपणा आणि जीव दोन्हीही वाचला.